तव संकेते देव बोले, अगाया दोन्ही सैन्यांसीची मरण पुरले. ते प्रत्यक्ष तुझ दाविले, येर यथा काळे जाण. हा संकेत तुझव अनंता, वेळू लागला बोलता. तव अर्जुने लोक मागुता, देखिला यथास्थिती. मग म्हणतसे देवा, तू सूत्री विश्वलाघवा. जग आला मा आघवा, पूर्वस्थिती पुढती. परिपडलिया दुःख सागरी, तू काढिसी का जया परी. ते कीर्ती तुझी हरी, आठवित असे. कीर्ती आठविता वेळो वेळा, भोगी तसे महासुखाचा सोहळा. तेथ हर्षामृत कल्लोळा, वरी लोळता आहे. देवा जियाले पणे जग, धरी तुझ्या ठाई अनुराग. आणि दुष्टा तया भंग, अधिकाधिक. पै त्रिभुनींचिया राक्षसा, महाभय तू ऋषिकेशा. म्हणून पळता ती दिशा पैलीकडे. येर सुरसिद्ध किन्नर, किंबहुना चराचर. ते तुझ देखोनी हर्ष निर्भर, नमस्कारित असती. अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण मंदपणे हसले आणि म्हणाले, पार्था, समोर लढणारे हे जे सैन्य आहे त्यांचा आयुष्यपट आता संपत आला आहे. एवढेच मी तुला माझ्या या विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने दाखविले. बाकीचे जे विश्व आहे त्यातली जीवसृष्टी योग्य वेळीच संपणार आहे. हे भगवंत सांगत असताना जेवढा वेळ गेला तेवढे जे काही क्षण 2 क्षण लागले तेवढेच. एवढ्यात चमत्कार असा घडला की अर्जुनाला संपूर्ण विश्व पुन्हा आहे त्या सुंदर स्थितीत दिसू लागले. तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणाला, देवा, तू या विश्वनाटकाचा खरा सूत्रधार आहेस हे माझ्या या क्षणी लक्षात आले बघ. हे संपूर्ण विश्व पुन्हा आपले पूर्वीसारखेच आयुष्य जगू लागले आहे. या दुःखाने भरलेल्या भवसागरामध्ये बुडणाऱ्या जीवांना तू ज्या पद्धतीने बाहेर काढतो आहेस ते पाहून माझी भक्ती वाढू लागली आहे. भगवंता, तुझी कीर्ती मी वारंवार स्मरू लागलो आहे. वारंवार तुझी ही कीर्ती आठवीत असता महानंदाच्या सोहळ्याचा भोग मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. आनंदरूपी अमृताच्या लाटांवर मी लोळतो आहे. देवा, मानवी आयुष्य लाभल्यामुळे संपूर्ण विश्व तुझ्या ठिकाणी प्रेम करते आणि जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचे तू निर्दालन करतोस. ते अधिकाधिक नाश पावतात. ऋषिकेशा, त्रैलोक्यातल्या राक्षसांना तुझा जबरदस्त धाक आहे. म्हणून तर ते दशदिशांना पळत सुटले आहेत. इतर देव, सिद्ध, किन्नर, किंबहुना संपूर्ण चराचर सृष्टी तुला पाहून अत्यंत आनंदाने आणि हर्षाने तुला नमस्कार करते आहे. ठगा कवणा कारणा, राक्षस हे नारायणा. नलगतीची चरणा, पळते जाहले. आणि हे काय तू ते पुसावे, ये तुलाले आम्हासही जाणवे. तरी सूर्योदयी राहावे, कैसे नितमे. जी तू स्वयंप्रकाशाचा आगरू, आणि जाहला आम्हासी गोचरू. म्हणून या निशाचरा केरू, फिटला सहजे. हे ये तुले दिवस आम्हा, काही नेणवेची श्रीरामा. आता देखतसो महिमा, गंभीर तुझा. जेथून नाना सृष्टींचिया वोळी, पसरती भूतग्रामाचिया वेली. तया महद्ब्रह्मा ते व्याली, दैविकी इच्छा. देवो निस्सीम तत्व सदोदितु, देवो निस्सीम गुण अनंतु. देवो निस्सीम साम्य सततु, नरेंद्र देवांचा. जी तू त्रिजगतीये बोलावा, अक्षर तू सदाशिवा.
तूची सदसत देवा तयाही अतीत ते तू. हे नारायणा, असे कोणते कारण घडले की हे सारे राक्षस तुझ्या चरणांना स्पर्श न करता, या तुझ्या पायांना मिठी न मारता पळून चालले आहेत? मी तुला हे वास्तविक पाहता विचारायलाच नको, ते मला कळते रे. भगवंता, सूर्योदय झाला की अंधार कसा काय रे उरणार? स्वयंप्रकाशाची खाण असलेला तू दृश्यमान झाला आहेस, त्यामुळे हे दुष्ट निशाचर कसपटाप्रमाणे उडून गेले. श्रीकृष्ण रूपात प्रकट झालेल्या श्रीरामा, इतके दिवस लोटले, आम्हाला तुझ्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वासंबंधी काहीच कळत नव्हते. आता मी तुझे अथांग गंभीर महात्म्य प्रत्यक्ष पाहतो आहे, जेथून विविध प्रकारची सृष्टी आणि जीवसृष्टीच्या अनंत वेली पसरतात. त्या महत् ब्रह्माचा उदय तुझ्यामुळेच झाला आहे. भगवंता, तू सदोदित तत्वरूप आहेस, अमर्याद आहेस, अनंत गुणांनी युक्त आहेस, तू नित्य आहेस, तू देवांचा राजा आहेस, तू त्रैलोक्याचा आधार आहेस, सदा महन्मंगला, तू अविनाशी आहेस, सत तू आहेस, सत असतच्या पलीकडला तूच आहेस. प्रकृती पुरुषांचा आदी, जी महत्तत्वा तूची अवधी, स्वयं तू अनादी पुरातनु, सकळ विश्वजीवन जीवांसी तूची निधान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती, जी श्रुतीची आलोचना स्वरूप सुख तूची अभिन्ना, त्रिभुवनाची आयतना आयतन तू, म्हणून जी परम तू ते म्हणजे महाधाम, कल्पांती महद्ब्रह्म तुझा अंकिरिये, किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे आघवे, तरी अनंत रूपावा नावे कवणे तू ते. तू प्रकृती पुरुषांचा उद्गम आहेस, महत्तत्वांची तू सीमा आहेस, तरीही तू आरंभरहित आणि पुराण पुरुष आहेस. संपूर्ण विश्वाचे तू जीवन आहेस, सर्व जीवांचा ठेवा आहेस. भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याच पाशी आहे. वेदांच्या लोचनांना तू अभिन्न असे सुस्वरूप ल्यायलेलं आहेस, याचे साक्षात्कारी दर्शन झालेले आहे. त्रैलोक्याची आधारभूत जी प्रकृती, तिचा आधार तर तूच आहेस. म्हणून म्हणतो देवा, तुला सर्वश्रेष्ठ महाधाम म्हणून संबोधण्यात येते. तूच श्रेष्ठ असे विश्रांती स्थळ आहेस. कल्पांताच्या वेळी महद्ब्रह्म तुझ्याच तर कुशीत शिरते. किंबहुना भगवंता, संपूर्ण विश्व तुझ्याच अस्तित्वाने ओतप्रोत भरलेले आहे. असे अनंत रूप ल्यायलेल्या देवा, तुझे वर्णन रे कुणी करावे?